वर द्यायला हवा ना तो अंगारा. वेळच नाही पाळली तर मग काय उपयोग आहे? वहिनी ता काय औषध हा काय? नाही नाही औषध नाहीये ते. विश्वास बोलला ना वेळेवर द्यायला, काहीतरी कारण असेल त्याला. अरे असेल, पण तो अंगारा आईला लवकरात लवकर द्यायला हवा. असं कसं? हो देविका, जरा आईंना तो अंगारा पाण्यातून देऊन येशील का? नाही नको, म्हणजे दुसरं कोणी गेलं तर. देविका फक्त अंगारा द्यायचंय. ठीक आहे अभिराम, घाबरली असेल ती. देविका हे बघ, आपल्या आई आजारी आहेत ना, मग आपण सगळ्यांनी मिळूनच त्यांची काळजी नको का घ्यायला? हे बघ मग त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आपल्या मनातून भीती काढून टाकायला हवी, हो ना? आणि आम्ही सगळे आहोतच ना तुझ्या बरोबर, काही होणार नाही. जा जा. आणि आता आपण सगळ्यांनी पण यात लक्ष घालायला हवं. आईला तो अंगारा नेहमी द्यायला हवा, तरच त्याचा गुण येईल. एकदा का आईला बरं वाटायला लागलं ना की, कोणते बाबा? डोंगरी बाबा. आईला एकदा बरं वाटायला लागलं ना की त्यांच्या पाया पडायला घेऊन जाऊ. कसं म्हणजे नाही घेऊन गेलो तरी चालेल, लांबूनच नमस्कार केला तरी चालेल ना. माधव बा. आये आये, अहो अहो लवकर या. आये बाबा काका लवकर या ना. यमुने आधी ह्यांका बोलो. काय गो, काय झाला? तुमकाच बोलू येत होता. काय झाला? अहो बघा ना ह्यांका काय झाला, बोलतच नाही आहोत. बाबा आजी काहीच बोलत नाहीये. काय झाला या? त्या दिवशी भिंतीवर रक्ताचे डाग होते आणि आज आता ह्या असा. गप्रो. तो अंगारू वय ह्यो अंगारो देऊचो होतो. नाही तरी तो अंगावर कोणतरी दिल्या ना, आईच्या कपावर पण लावलेला. हा कुणी दिला नाही अंगारो? म्हणून असा का होता? सांगताच काय? पूर्वा बाबा मी नाही दिलाय. मी पण नाही दिलंय. देविका मगाशी तुका सांगितलं ना एक अंगारो देऊ. अहो नाही, मी पण नाही दिला. मी घाबरले होते, मी खरंच नाही दिला.
मग कुणी दिला नाही अंगारो? हा, या अंगारो मध्ये काहीतरी मिसळलेला हा. मी सोडणार नाही कोणाक. कुणी दिल्या नाही तर मग या अंगाराची पुढे अशी उघडलेली कशा? डॉक्टर येत आहेत. ब्लड सॅम्पल पण घेऊन जायला पाहिजे. मी आर्चिसला सांगेन पाठवायला. बरं दत्ता, डॉक्टरला बोलवलंय, ते येतीलच. ऐक, काय झालं ना तर मी कोणाक सोडणार नाही हा. दादा मला कळतंय, पण असा आरडाओरडा करून काही होणार नाही. आई अशी अचानक आजारी पडली, यात आपली काही चूक आहे का? हा, चूक कशी नाही हा? ह्या अचानक झालेला नाही हा. ऐक, कोणतरी मारूक बघितलेला हा. अरे काय बोलतोयस तू हे? आईला कशाला कोण मारेल? आणि तेही आपण घरात असताना? ह्या सगळा घरातल्याच केलेला हा. मग सांगा, तुमच्यापैकी एक अंगारदेव कोण गेलेला? हे बघ, देविकाला अंगारा द्यायला सांगितला होता. त्याने दिलेला नाही म्हणता हा. असं कसं? पण मी दिलेला असला तरी याचा काय संबंध आहे? अंगाराची पुढे आधीपासून कोणतरी उडी ठेवलेली होती आणि आईच्या कपाळावर अंगावर लावलेला होता. ह्या सगळा अंगारातून झालेला हा. दत्ता भाऊजी, अहो देविका असं का करेल? तुम्ही बघताय ना, ती आधीच घाबरलेली आहे. मग कुणी केलेला हा? हा, वहिनी, तुमचं तर अंगावर विश्वास नव्हतो, मग आज असं अचानक अंगारदेव कसं सांगलास? भाऊजी, मी आईंना बरं वाटावं म्हणूनच बोलले, त्यांच्या काळजीपोटी. हे बघ दत्ता, तुझा हा काहीतरी गैरसमज होतोय. माझं काय गैरसमज होत नाही हा. त्या सगळा अंगारातूनच होता. कसं होईल त्या अंगाऱ्यातून? तुझा मित्र तो विश्वासराव. अरे दत्ता, असं कसं होईल? अरे आईला बरं वाटावं म्हणून तर त्यांनी अंगारा दिला ना. बरा वाटण्यासाठी नाही तर जीव घेऊसाठी दिलेला हा. माधवा, त्यानं सांगितलं ना शिव अंगारो कोणाक देऊ नको म्हणून, होय ना? हो हो होय. याचा अर्थ त्याने मुद्दामून केलं असं होत नाही ना? आणि तो का करेल असं? काय मिळणार त्याला असं करून? त्याका ह्या घरातून बाहेर जाऊ लागला असत ना, म्हणून करत असत. पण तो तर स्वतःहून बाहेर गेला घरातून, आणि बाहेर जाऊन हे सगळा करूक लागलो हा. नाही, अभिरामा, ह्या सगळा तुझ्या मित्रांनीच केला असत. ऐक, काय झाला ना तर मी त्याका सोडणार नाही. हे बघ दत्ता, शांत हो. आईला बरं वाटेल. हा, शांत हो. नाही, मी आता गप राहणार नाही. ऐक, काय झालं ना तर मी त्याचा जीव घेईन, जीव. दत्ता, मग काय विचारतस काय झाला म्हणून? हा? जा तुझ्या त्या विश्वासराव भाऊ विचार, किती दिवस विष म्हणा माई. अरे पण हे सगळं अंगारामुळे झालं. हे सिद्ध व्हायला ती टेस्ट व्हायला पाहिजे. कसली टेस्ट? आधी आई बरी होते ना, अंगारू खाल्ल्यानंतर तिची ही अवस्था झाली हा ना. दादा तो अंगारा आपण आणायला सांगितलं होतं त्याला. पण तो नेहमीचा अंगारा नव्हतो.